हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर पहा, आपण बी.कॉम थर्ड इयर मॅनेजमेंट अकाउंटिंग यामधील आपण जवळपास फर्स्ट चॅप्टर रेशो ॲनालिसिस पाहिलेला आहे. सेकंड चॅप्टर ॲनालिसिस आपण सेकंड चॅप्टर पाहत आहोत, फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस. तर यामध्ये आपण कॉमन साईज बॅलन्स शीट, त्याचबरोबर कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर आणि स्टेटमेंटसुद्धा पाहिलेलं आहेत. कंपॅरेटिव्हचं स्टेटमेंट, कॉमन साईजचं स्टेटमेंट हे कशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण नवीन प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर पहा, आज आपण ट्रेंड पर्सेंटेज हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे. तर याचा फॉर्म्युला आहे करंट इयर डिवायडेड बाय बेस व्हॅल्यू इंटू 100. तर पहा कशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. तर आज मी तुम्हाला प्रत्यक्षात एक प्रॉब्लेम सोडवून दाखवणार आहे. तर पहा, प्रॉब्लेम अगोदर वाचून घ्यायचा आहे. फ्रॉम द फॉलोइंग फिगर्स कम्प्यूट ट्रेंड पर्सेंटेज अँड कमेंट युझिंग 2001 ॲज द बेस इयर. तर ट्रेंड पर्सेंटेजमध्ये आपल्याला बेस इयर दिलं जातं. तर त्या बेस इयरवरून तुम्हाला पर्सेंटेज हे कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्याला ट्रेंड पर्सेंटेज असे म्हणतात. तर पहा, ट्रेंड पर्सेंटेजचा फॉर्मॅट म्हणजे फॉर्म्युले दिलेले आहेत. मी फॉर्म्युला काय सांगितलेला आहे, करंट व्हॅल्यू डिवायडेड बेस इयर व्हॅल्यू इंटू 100. तर इथे प्रॉब्लेम आहे, इयर बघा 2001 ते 2006. सेल्स व्हॅल्यू दिलेले आहेत, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड दिलेला आहे, प्रॉफिट बिफोर टॅक्स हे दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, बेस इयर कोणतं आहे तर 2001. तर हे आपल्याला पर्सेंटेजमध्ये 100% लिहायचे आहेत. पहा, ट्रेंड पर्सेंटेजचा फॉर्मॅट हा आहे. तर पहा, इथे तुम्हाला इयर, सेल्स, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, प्रॉफिट बिफोर टॅक्स हे तुम्हाला हॉरिझॉन्टली दिलेलं आहे, व्हर्टिकलमध्ये सुद्धा दिलेलं असू शकतं. तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहा इथे आपल्याला आडव्यामध्ये दिलेलं आहे. तर बेस व्हॅल्यू आपली काय आहे तर बेस इयर आहे 2001. तर हे आहे 600, 360 आणि 120. तर ह्याचं आपल्याला पर्सेंटेज हे 100%मध्ये घ्यायचं आहे. पहा, हा इथे तुम्हाला फॉर्मॅट दिसत आहे. तर अशा पद्धतीने याचा फॉर्मॅट येणार आहे. या फॉर्मॅटमध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. इथे इयर, इथे सेल्स, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, प्रॉफिट बिफोर टॅक्स. तर हा जो चॅप्टर आहे तर या चॅप्टरवरती तुम्हाला कमीत कमी 30 मार्क्स तरी मिळू शकतात. ठीक आहे. तर यामध्ये कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट आहे, स्टेटमेंट आहे, कॉमन साईज बॅलन्स शीट आहे, स्टेटमेंट आहे, त्याचबरोबर ट्रेंड पर्सेंटेज आहेत त्यासुद्धा यामध्ये सुद्धा स्टेटमेंट आहे. तर कशा पद्धतीने ते सोडवायचं आहे तर ते आपण पाहणारच आहोत. तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच यापुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही. स्क्रीनवरती काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर पहा, इयरच्या कॉलममध्ये अगोदर सर्वात आधी आपण इयर लिहून घेऊयात. पहा, 2001 आहे, 2002, 2003, 2004, 2005 आणि लास्ट इयर आहे आपलं 2006. तर सगळ्यात आधी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या या प्रॉब्लेमचा, म्हणजेच तुम्हाला समजून येईल. त्यानंतर पहा, प्रॉब्लेम आपल्याला कसा सोडवायचा आहे. तर आधी आपल्याला सेल्सच्या अमाऊंट लिहून घ्या तुम्ही. 2001ची सेल्स किती आहेत 600, 2002चे आहेत 680, 3चे आहेत 840, 4चे आहेत 960, 5चे आहेत 1040 आणि 6चे आहेत 1200. तर हे झाले आपले सेल्सची अमाऊंट. त्यानंतर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये काय दिलेलं आहे, 2001ला 360 रुपये अमाऊंट आहे, 2ची आहे 414, 3ची आहे 512, 4ची आहे 574, 5ची आहे 600 आणि 6ची
आहे 666. तर हे आपल्याला लिहून घ्यायचं आहे. हे तुम्हाला पर्सेंटेज इथे कॅल्क्युलेट करायचे आहेत, त्यामुळे मी हा कॉलम सोडलेला आहे. पर्सेंटेज आपण शेवटी कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यानंतर इथे प्रॉफिट बिफोर टॅक्स याचा अमाऊंट लिहा. किती आहे 2120. त्यानंतर 138 2002ची, 186 3ची, 204 4ची, 228 5ची आणि 300 ही 6ची. तर अशा पद्धतीने लिहिल्यानंतर तुम्हाला पर्सेंटेज हे कसे कॅल्क्युलेट करायचे आहेत, तर बेस इयर काय आहे, इथे 2001 आहे. ठीक आहे. तर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करत असताना बेस इयरला तुम्ही 100% लिहायचं आहे, कारण बेस इयरवरतीच आपल्याला पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आहे. तर बेस इयर तुम्हाला इथे खाली 100% करायचं नाही, तर इथे तुम्हाला पर्सेंटेज कशाचे करायचे आहेत, तर जे तुमचं बेस इयर आहे तर त्याला तुम्ही 100% हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला याचे सेल्स कसे काढायचे आहे त्याचा फॉर्म्युला मी दिलेला आहे. करंट इयर व्हॅल्यू डिवायडेड बेस इयर व्हॅल्यू इंटू 100, म्हणजेच काय येईल, तुमचं पर्सेंटेज हे येणार आहे. तर किती येईल याचं पर्सेंटेज तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे आणि लवकरात लवकर सांगायचं आहे. 680 डिवायडेड 600 इंटू 100 करा. किती येईल, तर 113.33. त्यानंतर नेक्स्ट आहे 2003चं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा. 840 बेस इयर काय आहे, 840 डिवायडेड बेस इयर किती आहे, तर 600 इंटू 100 किती येणार आहे, तर 140%. हे तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा. तर 2001 मधील सेल्सचा बेस इयर 600 असणार आहे, कॉस्ट ऑफ गुड्सचा 360 असणार आहे आणि प्रॉफिट बिफोर टॅक्स याचा बेस इयर काय आहे, बेस व्हॅल्यू आहे 120. तर या ज्या आहेत तर 120 याची बेस व्हॅल्यू असणार आहे. त्यानंतर पहा 960 डिवायडेड 600 इंटू 100 किती झाले, तर 160%. त्यानंतर पुढचं पहा 1040 भागिले 600 इंटू 100 करा. किती येईल, तर 173.33%. त्यानंतर 2006चं किती आहे, तर 1200 डिवायडेड बेस इयर काय आहे, बेस इयर व्हॅल्यू किती आहे, तर 600 इंटू 100 करा. किती येईल, तर 200% येईल. तर हे आपण सेल्सचं कॅल्क्युलेट केलेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचं कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हे कसं कॅल्क्युलेट करायचं, तर पहा याची बेस अमाऊंट किती आहे, 360 आहे. तर आपल्याला 2002चं कॅल्क्युलेट करायचं आहे. तर 414 डिवायडेड 360 इंटू 100 करा. किती येईल पर्सेंटेज, तर पर्सेंटेज येईल 115%. त्यानंतर 2003चं पहा 512 आहे. बेस व्हॅल्यू किती आहे, 360 इंटू 100 करा. किती येईल, आन्सर येईल 142.22%. त्यानंतर 2004चं किती आहे, 574 डिवायडेड किती करायचं आहे, 360 इंटू 100 करा. किती येईल, तर 159.44%. त्यानंतर 2005चं आहे. करंट व्हॅल्यू किती आहे, 600. त्यानंतर बेस व्हॅल्यू आहे 360 इंटू 100 करा. किती येईल, तर 166.67%. त्यानंतर 2006चा आहे 666 ही आहे करंट व्हॅल्यू डिवायडेड बेस व्हॅल्यू किती आहे, 360 इंटू 100 करा. किती येईल, तर 185%. हे झालं आपलं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर प्रॉफिट बिफोर टॅक्स याचा बेस व्हॅल्यू किती आहे, तर 120 आहे. बेस इयर व्हॅल्यूची
अमाऊंट 120 आहे, तर हा आपला बेस असणार आहे. त्यानंतर करंट इयर व्हॅल्यू किती आहे, 138 डिवायडेड बाय 120 इंटू 100 करा, किती येतील, तर 115%. त्यानंतर 186 डिवायडेड बाय 120 इंटू 100 करा, किती येईल, तर 155 याचे पर्सेंटेज येणार आहेत. काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकतात. त्यानंतर पहा 2004चं किती आहे करंट इयर, 2004चं करंट इयर व्हॅल्यू आहे 204 डिवायडेड किती आहे, बेस व्हॅल्यू 120 इंटू 100 करायचं आहे, किती येईल, तर 170% हे येणार आहे. त्यानंतर 2005चं किती आहे करंट व्हॅल्यू, 228 बेस व्हॅल्यू आहे 120 इंटू 100 करा, किती येईल, 190%. त्यानंतर 2006चं किती आहे, 300 डिवायडेड बेस व्हॅल्यू 120 इंटू 100 करा, किती येईल पर्सेंटेज, तर 250% येईल. तर अशा पद्धतीने पहा तुम्हाला ट्रेंड पर्सेंटेज हे कॅल्क्युलेट करायचे आहेत. काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल, कमेंट करून विचारू शकतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बॅलन्स शीट असेटवरचे जे प्रॉब्लेम आहेत तर ते ट्रेंड पर्सेंटेजचे प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. तर काही पाहिजे असेल, काही हेल्प हवी असेल तर तुम्ही कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत अभ्यास करा. काही समजलं नसेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.